श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक अतिशय सुंदर आणि भगवंताशी एकरूप झालेल्या भक्तीची अनुभूती देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की आता माझ्या आणि भगवंताच्या मध्ये दुसरं कोणीही राहिलेलं नाही. मनाला एकांत मिळाला आहे आणि त्या एकांतामध्ये फक्त एकच भाव आहे, हरीचा. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. आम्हा आम्ही आता वडील 10 कोटी, नाही पाटी पोटी कोणी तुझे. फावला एकांत एकची भाव, हरी आम्हा सवे सर्व भोगी. तुका म्हणे अंगसंग एके ठाई, असो जेथे नाही तुझे कोणी. रामकृष्ण हरी. मंडळी, आता या सुंदर अभंगाचा भावार्थ समजून घेऊया. तुकाराम महाराज सुरुवातीला म्हणतात, आम्हा आम्ही आता वडील 10 कोटी, नाही पाटी पोटी कोणी तुझे. म्हणजे आता माझ्या आणि भगवंताच्या मध्ये दुसरं कोणीही नाही. संसारामध्ये आपली अनेक नाती असतात, कोणी मोठं, कोणी लहान, कोणी जवळचं, कोणी दूरचं. पण भगवंताशी असलेल्या नात्यामध्ये हे सगळे भेद नाहीसे होतात. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये फक्त प्रेमाचं नातं उरतं. पुढे महाराज म्हणतात, फावला एकांत एकची भाव, हरी आम्हा सवे सर्व भोगी. म्हणजे मला असा एकांत मिळाला आहे की त्या एकांतामध्ये माझ्या मनात फक्त एकच भावना आहे, हरीची. आता मनाला इतर कोणत्याही गोष्टीची ओढ राहिलेली नाही. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये हरी माझ्यासोबत आहे. मंडळी, इथे एकांत म्हणजे फक्त एकटं बसणं नाही. आपण गर्दीमध्ये असतानाही मनामध्ये भगवंताचं स्मरण असेल तर तोच खरा एकांत. आपण काम करत असू, घरातील जबाबदाऱ्या पार पडत असू, लोकांमध्ये वावरत असू, पण मनामध्ये जर पांडुरंगाचं नाम असेल तर त्या क्षणी आपला भगवंताशी एकांत साधला जातो. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगसंग एके ठाई, असो जेथे नाही तुझे कोणी. म्हणजे भगवंत आणि मी एकाच ठिकाणी, अगदी जवळच्या नात्याने असू दे, जिथे माझ्या आणि भगवंताच्या मध्ये दुसरं काहीही नाही. ही भक्तीची अत्यंत सुंदर अवस्था आहे. मंडळी, या अभंगातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळतो. भगवंताला मिळवण्यासाठी नेहमी बाहेर धावण्याची गरज नाही. काही क्षण शांत बसा, डोळे मिटा आणि मनापासून पांडुरंगाचं नाम घ्या. त्या क्षणी आपल्या मनातील चिंता, अपेक्षा आणि धावपळ थोडी बाजूला ठेवून फक्त भगवंताच्या स्मरणात राहण्याचा प्रयत्न करा. आजच्या धावपळीच्या जीवनात हा असा छोटासा एकांत आपल्या मनाला खूप मोठी शांती देऊ शकतो. संसारातील नाती जपायची आहेत, आपली कर्तव्य करायची आहेत, पण या सगळ्यांच्या पलीकडे आपल्या मनामध्ये एक नातं कायम जिवंत ठेवायचं, पांडुरंगाशी असलेलं नातं. कारण जेव्हा मनाला भगवंताचा सहवास जाणवतो तेव्हा एकटेपणाची भावना कमी होते आणि मनाला आधार मिळतो. चला, आपणही काही क्षण पांडुरंगाच्या नामात रमूया. आपल्या मनामध्ये फक्त हरीचा भाव राहो. आपल्या प्रत्येक सुखदुःखात पांडुरंगाचा सहवास जाणवो आणि भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये कोणताही भेद राहू नये, अशी भक्ती आपल्याला लाभो. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.